भारतीय क्रिकेटचा सूर्य नव्यानं उगवतो आहे आणि तो वैभव सूर्यवंशीच्या नावाने, त्याच्या नावाची सकाळ आज वैभवने काय केले अशीच उजाडते आणि त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने धावांचा डोंगर उभा राहतो. सुरू असलेल्या IPL मॅचमध्ये त्यांनी बुमरासारख्या जागतिक कीर्तीच्या फलंदाजाला 2 षटकार मारले आणि आपली सिद्धता त्याने दाखवून दिली. भारताच्या क्रिकेटचे भविष्य म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो आहोत. डावखुरा फलंदाज आणि पॉवर हिटर असलेला फलंदाज कोणत्याही दबावामध्ये न खेळ करता मॅच फिनिश करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जानेवारी 80 चेंडूमध्ये 175 धावा काढून त्याने आपलं नाव सूर्यासारखं तेजस्वी केलं आहे. तो आहे वैभव सूर्यवंशी. एलिस्ट सामन्यांमध्ये 36 चेंडूमध्ये शतक केलं आहे आणि IPL सामन्यांमध्ये सर्वात कमी वयाच्या खेळाडूला 1,10,00,000 रुपयांनी विकत घेण्याचा विक्रम झाला. वैभव सूर्यवंशी हा उदयोन्मुख भारतीय क्रिकेटपटू असून तो मुख्यतः फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याचा जन्म समस्तीपूर बिहार येथे झाला असून लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. शालेय आणि स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून आपली प्रतिभा दाखवली. उजव्या हातानं फलंदाजी लहान वयातच त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला. सुरुवातीपासूनचा प्रवास वैभव यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात स्थानिक क्लब क्रिकेटमधून केली आहे. त्यांनी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत पुढे प्रगती केली. देशांतर्गत क्रिकेट ते विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले असून त्यांच्या फलंदाजीतील स्थैर्यामुळे ते ओळखले जातात. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी किंवा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यासारख्या स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण धावा करून संघाला विजय मिळवून दिला. IPLमध्ये सर्वात कमी वयाचा करारबद्ध केलेला खेळाडू अशी त्याची इतिहासात नोंद झाली आहे. 1,10,00,000 रुपये अशी त्यावर बोलण्यात लावली आहे. रणजी क्रिकेटमध्ये त्याने 8 सामने खेळले असून 207 रन 17.25 सरासरीने काढले आहेत आणि यामध्ये 93 ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे. 50 ओव्हर सामन्यामध्ये त्याने 8 सामने खेळले असून 35.53 सरासरीने काढले आहेत आणि यामध्ये त्यांनी 1 शतक केलं असून 190 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. T20 सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने असाच बहारदार खेळ केला आहे. 19 सामन्यांमध्ये 41.83 सरासरी 753 रन काढले असून यामध्ये 3 शतके समाविष्ट आहेत. 144 ही त्याची T20मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. IPLच्या पद्धतीमध्ये त्यांनी आपल्या धडाकेबाज खेळ कायम ठेवत 7 सामने खेळले असून 206पेक्षा जास्त सरासरीने 252 धावा केल्या आहेत आणि यामध्ये 1 शतक 1 अर्धशतक समाविष्ट आहे. IPLच्या या खेळामध्ये त्यांनी 24 षटकार मारले असून 38 चेंडूमध्ये 101 धावा केल्या आहेत आणि यापूर्वी त्यांनी अंडर-19 वर्ल्ड कप सामन्यामध्ये आपला सर्वाधिक प्रभाव सिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी 175 धावा एकाच सामन्यामध्ये काढल्या आहेत. हा जागतिक विक्रम त्यांनी केला आणि याच वर्षी 2026 वर्षात त्यांनी वर्ल्ड कपमध्ये एकूण 7 सामने खेळून 62.71 सरासरीने 439 धावा काढल्या, ज्याच्यामध्ये 1 शतक 3 अर्धशतक समाविष्ट आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी 30 षटकार मारले. 80 चेंडूमध्ये 175 धावांचा विक्रम त्यांनी याच काळात फायनल मॅचमध्ये केला आहे आणि या टुर्नामेंटमध्ये त्याला प्लेअर ऑफ टुर्नामेंट हा किताब देखील दिला गेला आहे आणि अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकून आणला आहे. या विजयाचं श्रेय निश्चितच वैभव सूर्यवंशीला जातं. माझ्या माहितीनुसार 14 चेंडूमध्ये 39 धावा काढण्याचा पराक्रम त्याने मुंबई विरुद्धच्या सामन्यात केला आहे. बुमरासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला त्यांनी 2 षटकार ठोकले. 248 सरासरी नेत्याने हे काम केलं आहे. 17 चेंडूमध्ये 52 धावा, 18 चेंडूमध्ये 31 धावा, 15 चेंडूमध्ये 40 धावा असा पराक्रम त्यांनी या दरम्यान केला आहे. वैभव सूर्यवंशी खऱ्या अर्थानं भारताचे भविष्य ठरणार आहे. मराठी समाचारसाठी डॉक्टर सतीश महामुने, तुळजापूर.